रामकृष्ण हरी आमचं गाव पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील जाधववाडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते जाधववाडी येथील सेवासुरी आश्रमातील आहे. या सेवासुरी आश्रमामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू केव्हा केला, किती वर्ष झालेले आहेत, कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि काय संकल्पना होती हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्या पाठीमागे, तसेच कसे वेगवेगळे बदल होत गेले अखंड हरिनाम सप्ताह सुरू केल्यानंतर, अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण गोरक्षनाथ घाडगे महाराज अर्थात अण्णा यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी अण्णा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अण्णा, पहिलाच प्रश्न आहे की खरं तर मान तालुक्यातील एक छोटस गाव जाधववाडी आहे, पण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू तुम्ही केलेला आहे. किती वर्षापूर्वी सुरू केलेला आहे? रामकृष्ण हरी. तुम्ही खूप महत्वाचा आणि खूप चांगला प्रश्न विचारला की ज्या भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी उभी आहोत ती संत योगी तात्याबुवा महाराजांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये फार मोठं सत्पुरुष इथे जन्माला आले आणि त्यांनी फार मोठं अलौकिक त्यांच्या जीवनामध्ये पांडुरंगाची साधना केली, पांडुरंग भक्ती केली. अशा भूमीमध्ये हा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आम्ही अभिमानाने आणि आनंदाने सांगा असं वाटतं की या सप्ताहाचं हा जो सप्ताह आहे ते समर्थ सद्गुरू भाऊसाहेब महाराज उमदीकर हे महाराष्ट्रातील नव्हे भारतातील फार उच्चतम कोटीचे संत योगी साधू महात्मे होऊन गेले. हे ज्यांचा कार्यक्षेत्र अख्खं जग होतं त्यांचं, पण त्यांचं मूळ हे उमदी या ठिकाणी होतं. कर्नाटक मधले होते साधू आणि त्या साधूंची परंपरा आमच्यापर्यंत आलेली आहे. समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ या परंपरेतले होते. त्यांच्या पश्चात समर्थ सद्गुरू किसन महाराज घाडगे, समर्थ सद्गुरू सुभाष महाराज घाडगे या परंपरेतलं आम्ही सर्वजण आहोत. आणि या परंपरेतल्या अद्वितीय साधूंचं पुण्यस्मरण त्या निमित्ताने हा सोहळा आहे. आणि एक आनंदाची गोष्ट अशी की हे यंदाचं जे वर्ष आहे हे 111वं वर्ष आहे या समाधी सोहळ्याचं, पुण्यतिथीचं 111वं वर्ष आहे. आणि या 111वं हे पुण्यस्मरण या जाधववाडी ह्या सेवासुरी आश्रमामध्ये अतिशय आनंदोत्सवामध्ये आपण सर्वजण, आम्ही यांचे सर्व अनुयायी, या परंपरेचे अनुयायी आम्ही या ठिकाणी साजरा करत आहे. मी खास कुंभारजी तुम्हाला सांगू इच्छितो की हा सोहळा 1952ला मुंबईमध्ये सुरू झालेला आहे. 1952ला. त्यानंतर अनेक वर्ष शेवटी या ठिकाणी हा सोहळा, हा सप्ताह समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ यांच्या कृपाआशीर्वादाने त्या ठिकाणी संपन्न होत होता. पण मुंबईमध्ये त्या काळातला जो दंगलीचा काळ होता, त्या दंगलीच्या काळामध्ये हा सप्ताह त्या ठिकाणी अन्य कारणामुळे बंद करण्यात आला. त्याच्यानंतर तो मुंबईमध्ये नाही झाला, पण नवी मुंबईमध्ये पनवेल तालुक्यामध्ये कळंबोली नावाचं एक शहर आहे. त्या शहरामध्ये समर्थ सद्गुरू शंकर महाराज आणि सेवासुरी किसन महाराज, समर्थ सुभाष महाराज यांच्या कार्याने एक फार मोठं कोकणामध्ये कार्य चालू होतं. आणि तो सोहळा त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं तो सोहळा नवी मुंबईमध्ये कळंबोली शहरामध्ये अनेक वर्ष समर्थ सद्गुरू सेवासुरी किसन महाराज, गुरुवर्य भाऊ यांच्या कृपाछत्राखाली मार्गदर्शनाने अनेक वर्ष चालू होता. माझ्या माहितीप्रमाणे 2005 पर्यंत हा सोहळा त्या ठिकाणी सुरू होता. त्या ठिकाणी सुद्धा काही अडचणी तयार झाल्या. त्याच्यानंतर तो सोहळा क्षेत्र आळंदी या ठिकाणी 1-2 वर्ष चालला आणि तेव्हापासून 2007 पासून हा सोहळा या ठिकाणी क्षेत्र जाधववाडी नामक या नगरीमध्ये हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आणि फार मोठ्या अद्वितीय सत्पुरुषाचं हे पुण्यस्मरण आहे. या सोहळ्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील नामवंत संत या ठिकाणी येऊन गेलेले, ज्ञानदान करून गेलेले आहेत, असा हा सोहळा आहे. खर तर आता पुढचा प्रश्न आहे की आता या वर्षी सप्ताहाची कीर्तन आहेत ते कुणाकुणाची कीर्तन आहेत, म्हणजे तारखेवाईज आज म्हणा किंवा उद्या असं. आज तारीख 15 आहे. 15ला कीर्तन सेवा कुणाची आणि शेवटपर्यंत कशी आहेत ते नियोजन? खऱ्या अर्थाने या भूमीमध्ये, या सप्ताहामध्ये आयोजक ही सर्व मंडळी, आमची सर्व आयोजक मंडळी आहेत, संप्रदायातली ही ज्येष्ठ सगळी मंडळी आहेत. खरं यांचा सगळ्यांचा उदात्त हेतू असा असतो की या गादीवरती येणारा वक्ता, या गादीवरती येणारा मार्गदर्शक किंवा कीर्तनकार हे साधू वृत्तीचे असावेत आणि त्यांच्या माध्यमातून ज्ञानदान घडावं. यामुळं समर्थ सद्गुरू सुभाष महाराजांनी घालून दिलेला नियम आहे. अनेक महाराष्ट्रातल्या नामवंतांची कीर्तन या ठिकाणी झालेली आहेत. आणि यावर्षी सुद्धा तरुण तडफदार आणि संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार अशांची कीर्तनं या ठिकाणी होत आहेत. आज या ठिकाणी आदरणीय कुंभार महाराज आपल्या जिल्ह्यातले आहेत. एक वारकरी संप्रदायातलं एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे, त्यांचं आज कीर्तन आहे. उद्या जे कीर्तन आहे हे इंचगिरी संप्रदायातील एक साधक परिवार आहे. त्या परिवारातली कन्या आहे ज्ञानेश्वरी, ती मुंबईवरून येणार आहे, म्हणजे कोकणातून येणार आहे. तिचं कीर्तन उद्या आहे. त्याच्यानंतर आपले इंचगिरी संप्रदायाचेच एक साधक
आणि अद्वितीय महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सुनील महाराज यादव त्यांचं कीर्तन आहे. त्याच्यानंतर खास केशवांना लोणीकरांचे परंपरेतील असलेले विजय महाराज शिंदे त्यांचं तदनंतर कीर्तन आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहे की युवा आणि तरुण तडफदार कीर्तनकार अमोल महाराज सूळ त्यांचं कीर्तन आहे. पंढरपूरवरून खास या ठिकाणी मार्गदर्शनासाठी येणार आहेत मच्छिंद्र महाराज कवडे आणि पुंडलिक महाराज पारणाचार्य पुंडलिक महाराज वेळुकर यांचे विद्यमान मठाधिपती म्हणा किंवा त्यांचे विद्यमान वंशज आदरणीय संजय महाराज वेळुकर यांचं जागराचं कीर्तन आहे. त्यानंतर परंपरेचं कीर्तन काल्याचं आहे. असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी होत आहेत. महाराज खरं तर आता इतका मोठा इतिहास तुम्ही सांगितला पाठीमागचा आणि कीर्तनकाराचे कार्यक्रम पण तुम्ही सांगितलेला आहे. तर अजून काय काय बदल जाणवला का या एरियामध्ये? आपल्या जाधववाडीचं खरं तर नाव अग्रक्रमाने खरं तर- घेतलं जातं, त्याचं कारण काय असावं अजून? भाऊसाहेब महाराजांचा कृपाप्रसाद या आमच्या पंचक्रोशीवरती आहेच, आपल्या मानूर तालुक्यावरती आहेच. महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब महाराजांना मानणारे महाराष्ट्राच्या सहित भारतामध्ये आणि जगभरामध्ये भाऊसाहेब महाराजांना फॉलो करणारे किंवा त्यांचे अनुयायी हे जगभरामध्ये करोडोंच्या संख्येमध्ये आहेत. फार मोठं सत्पुरुष व्यक्तिमत्व आपल्या या देशामध्ये होऊन गेलं आणि त्यांच्या कृपाप्रसादाचा प्रकाश या पंचक्रोशीवरती पडत आहे. आज आमच्या महाराजांनी सांगितलं मला की भाऊसाहेब महाराजांच्या परंपरेतील ह्या 2-4 गावामध्ये महाराज किती कीर्तन करत आपल्याकडे? उळेवाडी म्हणजे एका छोट्याशा गावामध्ये 14 कीर्तनकार. आमच्या परंपरेमध्ये 14 कीर्तनकार एकाच गावात आहेत. खरं तर मुलाखतीतला आमचा दुसराच प्रश्न होता म्हणजे यानंतरचा की एवढे मोठे तुम्ही वारकरी परंपरा जोपासताय आणि काय आपल्या कीर्तन प्रवचनकार काय हे निर्माण झालेत का? खरं तर आमच्या प्रश्नाचं उत्तरच तुम्ही एका गावामध्ये 14 आहेत आणि ही आमची लेकरं दिसत आहेत ना, ही सगळे हे आत्ताही कीर्तनकार आहेत आणि यांच्या या आश्रमामध्ये जी काही साधना होते, ज्ञानदान केलं जातं, विद्यार्थ्यांकडून ज्ञानासहित व्यक्तिगत साधना करून घेतली जाते, यांचा प्रकाश जगभरात पडणार आहे. आणि हे आमचे उगवते कीर्तनकार असे 22 कीर्तनकार इथं घडत आहेत. आणि हे फक्त कीर्तनकार नसणार आहेत तर ते आपल्या हिंदू धर्मातील आणि ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांना जगभरातून घेऊन जाणारे खरे हे साधू असणार आहेत. अशी ही आमची टीम आहे. नवोदित कीर्तनकार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. पोपट हरिभक्तपरायण पोपट महाराज रोमन कोळेवाडी. बरं, तात्या तुम्ही आता बोलताना सांगितलं की कोळेवाडीच्या गावामध्ये 14 कीर्तनकार झालेले आहेत. खरं तर ही ज्येष्ठ मंडळी असणार आहेत आणि नवोदित आहेत. तर अजून आपल्या या सेवा सूर्य आश्रमाच्या माध्यमातून किंवा असे वेगळ्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अजून भविष्यात काय तुमच्या मनात संकल्प आहेत का की ते आपण करावेत असं थोडं? परमपूज्य गुरुदेव शंकर महाराज रसाळ आणि परमपूज्य किशन महाराज घाडगे, परमपूज्य सुभाषजी महाराज घाडगे, हे आमच्या परमपूज्य तात्याबुवा महाराज जाधव ह्या आमच्या परिसराचं वैभव आहे. ही पवित्र भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये हे महात्मे जन्माला आले आणि महात्मे जन्माला आल्याच्या नंतर त्याचा जो वलय जो आहे तो ह्या पंचकृषीवरती आहे. ते आमच्या पंचकृषीवरती जी काय कलाकार आहेत, काय ज्ञानदाते आहेत, हे असं दुसऱ्या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. आम्ही बरेच ठिकाणी फिरत असतो कीर्तनाच्या माध्यमातून, पण हा आमचा जो पंचकृषी आहे, हे महात्मे जन्माला आले त्या भूमीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे फार समाधानी वाटतं आणि समाधान वाटतं त्या ठिकाणी या परिसरामध्ये. अजून काय वाढतच चाललेलं आहे आपला? ह्या वाढतच चाललंय. एका छोट्याशा गावामध्ये कोळेवाडी क्षेत्रामध्ये जर 150 उमरे घराचं गाव आहे, या गावामध्ये जर 14 कीर्तनकार आहेत तर आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि आमच्या महाराजांनी सुभाष महाराज घाडग्यांनी हे सेवा सूर्य गुरुकुलम या ठिकाणी जाधववाडी या ठिकाणी चालू केलं. कोळेवाडीमध्ये जागा नसल्या कारणानं जागा अपुरी पडत होती. त्यामुळं या ठिकाणी जाधववाडीमध्ये अशी जागा खरेदी केली आणि खरेदी करून या ठिकाणी सुप्रशस्त असं या ठिकाणी हे गुरुकुल आश्रम या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. सर्व भाविकांना, या गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांना फार मोठं त्यांना म्हणजे प्रशस्त जागा तयार करून दिली आहे महाराजांनी, आमच्या सुभाष महाराजांनी. धन्यवाद माऊली. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण जाधववाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला गोरक्षनाथ घाडगे महाराज अर्थात अण्णा आणि पोपट रोमन तात्या, खरं तर दोघं पण कीर्तनकार आहेत, प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि ह्या दोघांनी पण या जी संकल्पना आहे अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्या पाठीमागे ही सर्व संकल्पना मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेली आहे. दोघांना पण धन्यवाद. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्यास
त्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरे. गौरी हरी अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की कलश पूजन, बीना पूजन, ग्रंथपूजन असे विविध कार्यक्रम होत असतात. आपण दृश्य पाहतोय ते कलश पूजनाचा समारंभ पाहत आहे. जाधववाडीकर ग्रामस्थ आणि कलश पूजन करताना आपण दृश्य पाहतोय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु पावसाहेब महाराज, गोरक्षनाथ घाडगे महाराज, पोपट महाराज, रोमन तात्या असे विविध मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. कलश पूजनाचा कार्यक्रम चालू आहे. या कलश पूजनानंतर पक्वाज पूजनाचा दृश्य आपण पाहतोय. आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध पत्रकार स्वागत. हळद कुंकू वाहून पक्वाजाचं पूजन आपण पाहतोय. सगळे समोर यायचे. अष्टकम वेळा पुन्हा पूर्ण झाले. त्यानंतर पूजा पुरली. पक्वाज पूजन झाल्यानंतर हार्मोनियमचं पूजन आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर थेट आपण आता दृश्य पाहतोय ते समर्थ सुभाष घाडगे महाराज कोळेवाडीकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होते. विविध मान्यवर अर्थात भाविकांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आपण बघतोय. प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करताना आपण दृश्य पाहतोय. तर सुभाष घाडगे महाराजांचं कार्य सर्वांनाच ज्ञात आहे. वारकरी संप्रदायातील एक अग्रक्रमानं नाव सुभाष घाडगे महाराजांचं घेतलं जातं. त्यानंतर विठ्ठल रुक्माईचं मूर्तीचं पूजन आपण बघतोय. पुष्पहार अर्पण केलेलं आहे भाविकांनी. जाधववाडी परिसरातील भाविक यावेळी उपस्थित होते. आपण दृश्य पाहतोय ते विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. त्यानंतर विना गळ्यात दिला जात आहे. अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला की विना पूजन केल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह विना गळ्यात दिला जातो. आपण विना गळ्यात दिलेला आहे. खरं तर अजून एक आपण वेगळं पण या ठिकाणी बघत आहे. ते वेगळं पण आहे. खरं तर कलश पूजन, विना पूजन झाल्यानंतर खरं तर साऊंड सिस्टीमचं पूजन चाललेलं आहे. गोरक्षनाथ घाडगे महाराज अण्णा आणि पोपट महाराज रोमन तात्या या दोघांच्या शुभ हस्ते साऊंड सिस्टीमचं पूजन होते. खरं तर अखंड हरिनाम सप्ताह म्हटला की साऊंड सिस्टीम महत्त्वाची असते. आणि त्या साऊंड सिस्टीम जर चांगली असेल तर कीर्तन रंगदार होतं. खरं तर आपण पहिल्यांदाच असं दृश्य पाहतोय की साऊंड सिस्टीमचं पूजन करताना खरं तर या कोळेवाडीकरांना जाधववाडीकरांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. खरं तर साऊंड सिस्टीमचं कधी पूजन होत नाही पण आपण ते वेगळं पण जोपासलेलं आहे. गळ्यात विना दिल्यानंतर आता अखंड
पंचपदीचा कार्यक्रम झाल्यानंतर थेट आपण आलोय ते जेवण बनवण्याच्या ठिकाणी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार असलेले सौ मनीषाताई घाडगे या जेवण बनवण्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्या सोबतीला आहेत ते भाविक आहेत. त्याचबरोबर जाधववाडीतील महिलाही जेवण बनवण्यामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर हरिपाठ झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर आता जेवणाचा आस्वाद घेतला जातो. महिला खरं तर मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि रुचकर जेवण, चवदार जेवण बनवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष असतं या महिलांचं. आता पुन्हा एकदा आपण आलोय ते हरिपाठाच्या कार्यक्रमात आलेलो आहोत. शिवासूर्य आश्रमातील हे विद्यार्थी आहेत, हरिपाठामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते मग्नही झालेले आहेत नाचण्यामध्ये. आपण ज्या नतमस्तक होतो घाडगे परिवारामध्ये मार्गदर्शन करण्याचं मोठं कार्य आहे. या महान व्यक्तींच्या